नमस्कार. आज आपण अशा एका गुरु-शिष्य जोडीबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या नात्यानं आणि विचारानं भारताच्या इतिहासाला एक पूर्णपणे नवीन वळण दिलं. चला तर आजच्या या विवेचनाची सुरुवात एका खूप खोल अर्थ असलेल्या संस्कृत श्लोकाने करूया. हा श्लोक खरं तर आपल्याला विचार करायला भाग पाडतो. याचा अर्थ काय? अगदी सोपं आहे की ज्या माणसाच्या जगण्यामुळे त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक जगतात, त्याचं आयुष्य यशस्वी झालं समजावं. कारण स्वतःसाठी तर प्रत्येकजणच जगतो नाही का? पण काही लोक असे असतात जे महापुरुष असतात, ते स्वतःच्या पलीकडे जाऊन सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचतात. आणि अशाच लोकांना आपण महापुरुष म्हणतो. ज्या मूळ निबंधावर आपलं हे विवेचन आधारित आहे ना, त्यात एक खूप सुंदर उपमा दिली आहे. या महापुरुषांना समुद्रातल्या दीपस्तंभांसारखं म्हटलंय. विचार करा, वादळात भरकटलेल्या जहाजाला जसा दीपस्तंभ वाट दाखवतो, तसंच हे महापुरुष समाजाला दिशा दाखवतात. आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असेच दोन दीपस्तंभ होते. तर आज आपण जे काही बोलणार आहोत, ज्या विचारांवर चर्चा करणार आहोत, त्याचा मूळ स्रोत हा ह्याच विषयावरचा एक पुरस्कार विजेता निबंध आहे. तर मग या गोष्टीतलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव, वैचारिक क्रांतीचे जनक महात्मा फुले. बरं, महात्मा फुले यांचं मुख्य ध्येय काय होतं? विचार करा. 19व्या शतकातला तो काळ, जेव्हा त्यांनी जातीय भेदभावाविरोधात, अन्यायाविरोधात आवाज उठवला. सगळ्यांसाठी शिक्षण असलंच पाहिजे असं ते म्हणाले. त्यांनीच सामाजिक समानतेची बीजं रोवली. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? तर शिक्षण. त्यांच्या मते शिक्षण हेच सामाजिक बदलाचं सगळ्यात मोठं, सगळ्यात प्रभावी शस्त्र होतं. आणि आता गोष्ट येते त्यांच्या शिष्याची. एका अशा शिष्याची ज्याने आपल्या गुरूचे विचार घेतले आणि ते थेट देशाच्या कायद्यात कोरून ठेवले. हो, आणि हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना फक्त एक प्रेरणास्थान नाही, तर चक्क आपला गुरु मानलं होतं. आणि इथेच या नात्याची सगळी ताकद दडलेली आहे. आंबेडकरांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. आपल्या गुरूंनं जे स्वप्न पाहिलं होतं, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं, ते स्वप्न पूर्ण करायचं. आणि त्यांनी ते पूर्ण केलंच. कसं? तर ते स्वप्न त्यांनी नव्या भारताच्या कायद्यात, म्हणजे आपल्या संविधानात कायमचं कोरून ठेवलं. मग आता प्रश्न येतो की हे दोन विचार, ही दोन व्यक्तिमत्व एकत्र कशी आली? आणि त्यांच्या एकत्रित कामाचा नेमका परिणाम काय झाला? हे ना खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, गुरु म्हणजे महात्मा फुले यांनी सामाजिक समानतेचा पाया रचला. तर शिष्य डॉक्टर आंबेडकर यांनी त्याला आपल्या संविधानाचं, कायद्याचं बळ दिलं. फुलेंनी शोषित लोकांना जागं केलं, तर आंबेडकरांनी त्या जागृत लोकांना एकत्र आणून त्यांची एक मोठी चळवळ उभी केली. फुलेंनी शिक्षणाची दारं उघडली, तर आंबेडकरांनी त्याच शिक्षणाला स्वाभिमानाचं आणि नेतृत्वाचं एक साधन बनवलं. म्हणजे बघा, एक विचार दुसऱ्या विचाराला कसा पूर्ण करतोय. कमाल आहे नाही का? म्हणजे त्यांच्या या एकत्रित कामाला आपण अगदी सोप्या भाषेत 3 भागांमध्ये किंवा 3 स्तंभांमध्ये पाहू शकतो. एक म्हणजे सामाजिक जागृती, दुसरं शिक्षणातून आलेलं परिवर्तन आणि तिसरं म्हणजे समानतेची स्थापना. पहिला भाग बघूया, जागृतीपासून कृतीपर्यंत. म्हणजे काय? तर त्यांनी फक्त लोकांना तुमच्यावर अन्याय होतोय हे सांगून थांबले नाहीत, तर त्या जागृतीला त्यांनी एका संघटित, एका शक्तिशाली सामाजिक चळवळीचं रूप दिलं. आणि त्यामुळेच खरा बदल घडून आला. आणि त्यांच्या सगळ्या कामाचं सार जर कशात असेल, तर ते आहे डॉक्टर आंबेडकरांच्या त्या प्रसिद्ध घोषणेत, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ह्यातला जो शिका हा पहिला शब्द आहे ना, तो शिक्षणाचं महत्त्व सांगतो. आणि हे तत्त्व त्यांना कुठून मिळालं? तर अर्थातच त्यांचे गुरु महात्मा फुले यांच्याकडून. आणि यामुळेच त्यांचं काम इतकं मोठं ठरतं. त्यांच्या या एकत्रित कामामुळे झालं काय, तर समानता ही फक्त पुस्तकातली एक चांगली गोष्ट किंवा एक विचार राहिली नाही, ती आपल्या सगळ्यांचा, प्रत्येक भारतीय नागरिकाचा कायद्यानं संरक्षण दिलेला हक्क बनली. पण हे सगळं झालं इतिहासात. आज काय? आज त्यांच्या या कामाचा काय अर्थ आहे? तर तो फक्त एक भूतकाळातला वारसा नाहीये, ती एक जिवंत प्रेरणा आहे. मग स्वाभाविकच एक प्रश्न मनात येतो की इतकी वर्ष झाली तरीसुद्धा एक चांगला, एक न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी त्यांचा विचार आजही इतका महत्त्वाचा का वाटतो? आजही तो आपल्याला मार्ग का दाखवतो? याचं उत्तर सोपं आहे, कारण त्यांचे विचार आपल्याला एक कायमस्वरूपी रोडमॅप देतात. कशासाठी? तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकशाहीची जी मूळ मूल्य आहेत, समानता आणि सन्मान,
ती सगळ्यांसाठी मजबूत करण्यासाठी, आणि म्हणूनच हा वारसा कधीच जुना होऊ शकत नाही. ज्या निबंधावर हे सगळं विवेचन आधारित आहे त्याचा शेवट 2 खूप सुंदर ओळींनी होतो आणि त्या ओळी त्यांच्या कामाचं सार अगदी अचूकपणे पकडतात. त्या ओळी आहेत, भारतात असंख्य राजे होऊन गेले, पण केवळ एकच गुरुशिष्य जोडी आहे जी प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात घर करून आहे. आणि ह्याच एका शक्तिशाली विचारासोबत आजचं हे विवेचन इथेच थांबूया.